या सगळ्यावर लक्ष कायम असेल या घडीला महत्वाची बातमी आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या। भूमिपुत्रांची सरकारकडे ही मागणी आहे। पनवेल ते विधान भवन पायी मोर्चा निघतोय। मोर्चाला पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे। भूमिपुत्र मोर्चा काढण्यावर मात्र ठाम आहेत। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे। आकांक्षा, मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे, पण मोर्चा काढण्यावर भूमिपुत्र ठाम असल्याचं कळतंय। तगडा बंदोबस्त या परिसरात। खरं तर लागवे आपण बघायला गेलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आज तर पनवेल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते विधान भवनापर्यंत पायी मोर्चाचे आयोजन हे भूमिपुत्रांनी करण्यात आलेलं आहे। यामध्ये खासदार बाळामामा असतील त्यांचा देखील समावेश आहे, माजी आमदार बाळाराम पाटील आहेत। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने भूमिपुत्र या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। काहीही झालं तरी, कितीही विरोध केला तरी आम्ही आंदोलन करणार असल्याच्या भूमिकेवर हे भूमिपुत्र ठाम आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण ज्या पोलिसांच्या व्हॅन आहेत त्या तैनात आहेत। या क्षणाची जर आपण पाहिलं गेलं तर सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कोणत्याही क्षणी पोलीस हे आंदोलन करताना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं असेल तर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे, कारण मुसळधार पाऊस नवी मुंबईमध्ये सुरू आहे। अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हे आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे। बॅक टू स्टुडिओ लागवी। अगदी आकांक्षा, या ठिकाणी आपण पाहतोय तुम्ही म्हणताय की बऱ्याच आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जाते। आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय, त्यांच्याशी संवाद साधा। खरं तर आपण पाहिलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ते आपण या ठिकाणी आहोत आणि समोरचं ते मी दृश्य पाहू शकता। या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आंदोलनकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण मागाशी बाळामा यांची देखील प्रतिक्रिया घेतलेली आहे, जे खासदार आहेत आणि त्यासोबत माजी आमदार ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे संपूर्ण जे भूमिपुत्र आहेत ते या ठिकाणी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर समोर जे दृश्य आपण पाहतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे तिथं संपूर्ण जे आंदोलनकर्ते आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर संपूर्ण जे आंदोलनाची भूमिका आहे का, जोपर्यंत दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि पायी मोर्चा पनवेल पासून ते जे विधान भवन आहे त्यापर्यंत पायी मोर्चा काढणार आहेत। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर या आंदोलनाला आहे ती पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे पोलीस मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे नवी मुंबईचे पोलीस आहेत ते कधीही जे भूमिपुत्र आहेत त्यांना लक्षात येतोय त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आंदोलक आहेत। मागे तुमच्या घोषणाबाजी केल्यानंतर काही आंदोलक आता खाली उतरण्याचा देखील प्रयत्न करतायत, तर समोरही अनेक आंदोलक आहेत। या आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय त्यांची प्रमुख मागणी आहे? एक तर दिबा पाटलांचं नाव द्यावं, गेले अनेक दिवस हा सगळा मुद्दा आंदोलकांनी लावून धरल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून तसं आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे, पण मात्र प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीये। याकरता आंदोलकांकडून सरकारला काही अल्टिमेटम वगैरे आपण पाहू शकतो की आता सर्व जे पुढे यायला निघालेले आंदोलन करते आपण तिकडे थेट जाऊयात, त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात की नेमकी त्यांची या संदर्भात भूमिका काय आहे। कारण आपण पाहायला गेलं तर आंदोलन सध्या हे मोठं जोरदार सुरू आहे आणि हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। समोर या आंदोलनामध्ये माजी आमदार असतील, बाळाराम पाटील असतील, खासदार असतील, बाळाराम असतील, ते देखील यामध्ये सहभागी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की आपल्यासोबत बाळाराम पाटील आहेत। साहेब, आंदोलन करताय कसं, नेमकी आता पोलिसांनी ताब्यात घेण्याची सुरुवात केलेली आहे? पोलिसांचं काम करायचं त्या पद्धतीने त्यांनी करावं, पण अजूनही माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे, आम्ही अतिशय संयमाने आणि समन्वयानं या ठिकाणी हे आंदोलन करायला मागतोय। परवानगी नाकारली ठीक आहे, आम्ही या ठिकाणाहून हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात करतोय। आम्ही या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही जो रूट दिलेला आहे त्या रूटवर चालायचा प्रयत्न करणार आहोत। पोलिसांनी आडवं केलं तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, पोलिसांना काय करायचं ते करू द्या, पण
आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. लागली आपल्यासोबत स्वतः खासदार साहेब पण आहेत, बाळामा आहेत. मामा, खरं तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झालेत. पोलिसांनी जो फौजफाटा तैनात केलेला आहे असं वाटतं कधीही ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कसं पुढचं आंदोलन असेल? ठीक आहे, पहिली गोष्ट तर पोलिसांचं जे काही काम चालू आहे ते खरं म्हणजे ते हे कायद्याच्या बाहेर चालले. कारण जर सर्वसामान्य लोकांना हा त्यांचा अधिकार दिला नाही तर हे चुकीचं आहे. सर्वसामान्यांचा तो अधिकार आहे ना मोर्चाचा, आणि अधिवेशन चालू असताना तो आंदोलन करतो. आणि आमची जी मागणी आहे ठीक आहे, जे एअरपोर्टला देवा पाटील साहेबांचं नाव द्यावं, आमची मागणी काय आहे आणि महाराष्ट्र सरकारने ते पाठवलं पण आहे ना, मग तरीच तो सरकार का बोलतो. आम्हाला आंदोलन का करायचं आहे? केंद्र सरकारला जागा करण्यासाठी. तर महाराष्ट्र सरकारला काय अडचण आहे? आम्ही कुठं कायद्याचं उल्लंघन करतो? पोलिसांवर दडपशाही आहे, कोणाची तरी दबाव येतोय? प्रश्नच येत नाही ना. दबाव असल्याशिवाय पोलीस प्रशासनाचं मागणार नाही. हा, मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील आहेत तुमच्या सोबत, बरेच कार्यकर्ते आहेत, त्यांची सर्वांची भूमिका काय आहे? सगळ्यांची एकच भूमिका आहे, कार्यकर्त्यांची आमच्या सगळ्या भूमिपुत्रांची एकच भूमिका आहे की दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला द्यावं. पुढची भूमिका काय असेल? जर पोलिसांनी इथेच तुम्हाला थांबवलं तर कसं असेल? आंदोलन तर चालू राहणार. बालनदादा पाटील पोर्टल होते, आम्ही जयंत पाटील साहेबांना आहे, आम्ही सगळे चर्चा करून पुढची दिशा ठरवू. खरं तर यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि हे आंदोलन आता मोठ्या स्वरूपात आणि चिघळण्याची शक्यता पाहायला मिळते. समोर जर पाहिलं असेल, आपण दृश्य पाहत असेल तर मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण जर वरती पाहिलं असेल तर संपूर्ण जे आंदोलक आहेत ते आहेत, कितीही दडपशाही केली, काहीही केलं तरी आम्ही आंदोलनाला ठाम असल्याची भूमिकाही कार्यकर्त्यांची पाहायला मिळते. अगदी आकांक्षा, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.